सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने झाले आणि अजूनही या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांच्या जाळ्यात आलेला नाही। असं असताना बँकॉकला निघालेल्या माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंतला पोलिसांनी पुण्यात आणलेला आहे। सावंत यांच्या मुलासाठी पुण्यातील पोलीस यंत्रणा वेठीस लावल्याचं पाहायला मिळालं। यानंतर ऋषिराज सावंत याचा पुणे विमानतळावर पोलिसांनी जबाब नोंदवलाय। ऋषिराज सावंत 78 लाख रुपये देऊन एका खासगी विमानानं बँकॉकला निघाला होता। तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर खासगी विमान ट्रॅक करण्यात आलं आणि विमान पुन्हा पुण्यात आणण्यात आलं। घरी न सांगता ऋषिराज बँकॉकच्या दिशेने निघाला होता का? नेमका कुठल्या कारणावरून तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली याचा तपास सुद्धा आता पोलीस करण्याची शक्यता आहे। मुलगा बँकॉकला गेला मात्र पोलीस वेठीला पुण्यातले धरले गेले अशी टीका आता विरोधकांकडे सुरू आहे। माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलासाठी सगळी पोलीस यंत्रणा वेठीला धरल्यामुळे आता मोठा वाद निर्माण झालाय। इकडे संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळे 60 दिवसांपासून फरार आहे। तो शोधण्यात पोलिसांना यश येत नाही। मात्र तानाजी सावंतांच्या मुलासाठी पोलिसांनी रान पेटवलंय अशी टीका होते। सरकार काय करते असा सवाल सुप्रिया सुनी सरकारला विचारलाय। मग भ्रष्टाचार, एक्स्टॉर्शन, अजून काय करावं? किती आरोप आणि झाले त्या सगळ्यांवर, पण 60 दिवस झाले तो एक जो फरार आहे 5वा माणूस तो मिळत नाही या सरकारला। कृष्णा आंधळे मिळत नाही, पण तानाजी सावंतांच्या मुलासाठी या सगळ्यांनी रान पेटवलं होतं काल या सरकारने। पण या कृष्णाला पकडण्यासाठी 60 दिवस झाले आणि तो सापडत नाही। दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या सगळ्यांचं। पुढची राजकीय बातमी आता रायगडमधून महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। शिंदे सेनेचे आमदार प्रचंड नाराज आहेत। याची झलक रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिसली। कारण अजित पवारांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यासाठी बैठक झाली, मात्र या बैठकीला शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री किंवा आमदार उपस्थित नव्हते। रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे या ऑनलाईन बैठकीला हजर नव्हते। बैठकीचं आम्हाला निमंत्रणच नव्हतं असा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिंदे सेनेची नाराजी कायम आहे आणि आजच्या बैठकीला देखील जे अजित पवारांनी बैठक बोलवली होती त्या बैठकीला देखील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला शिवसेनेचे आमदार हजर नव्हते। आम्हाला निमंत्रणच नव्हतं अशी त्यांची तक्रार आहे। त्यामुळे महायुतीतली धुसफूस पुन्हा एकदा समोर आलेली आहे। रायगड डीपीटीसीच्या बैठकीला शिवसेनेचे आमदार उपस्थित नव्हते। आज रायगड जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक मंत्रालयात घेण्यात आली। या बैठकीसंदर्भात आमदारांना कोणतीही आम्हाला त्या ठिकाणी कल्पना देण्यात आलेली नाही। कलेक्टर ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहतात, मग आमदार लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला का बोलवण्यात आलं नाही? आम्हीसुद्धा लोकप्रतिनिधी आहोत। आमच्या मतदारसंघातील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रश्नसुद्धा आम्हाला DPTCच्या माध्यमातून सोडवायचे असतात। अनेक प्रश्न आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये जे काही आता राजकारण सुरू आहे हे जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना डावललं जाते की अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। रायगड आणि नाशिक घेताना तिथं पालकमंत्री नाही आहेत। त्यावेळेस असं ठरलं आमचं वरिष्ठ पातळीवर, माझं, मुख्यमंत्र्यांचं, एकनाथराव शिंदेंचं, की फक्त मंत्र्यांना तिथल्या बोलवायचं, रायगडच्या एकाही आमदाराला बोलवलं नाही। अरे पण बोलवलंच नव्हतं ना मीटिंगला। मी तिथं दोन्ही मंत्री म्हणजे आपले गोगावले साहेब आणि अदिती तटकरे यांनाच बोलवलेलं होतं। आणि रायगड नंतर आताची सर्वात मोठी बातमी येते राजकीय वर्तुळातून। मनसेचा ठाकरेंना युतीचा प्रस्ताव आहे, कारण मनसेकडून अधूनमधून प्रस्ताव येत असतो असं मोठं राजकीय विधान आमदार आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। भूमिका बदलल्यास विचार देखील होऊ शकतो असं देखील महत्त्वाचं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। मनसेकडून अधूनमधून प्रस्ताव येत असतो हे आदित्य ठाकरेंचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे। त्यांच्या भूमिकेत सातत्य येत नाही तोपर्यंत याबाबत निर्णय घेणं शक्य नाही असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे। कॉफी विथ सकाळ या सकाळ माध्यम समूहाच्या कार्यक्रमामध्ये हे महत्त्वाचं विधान आमदार आदित्य ठाकरेंनी केलं आहे। बरं, आता थेट विचारतो, काका राज ठाकरेंबरोबर हात मिळवणे होऊ शकते का? बघा, तुम्हाला सांगू का, काही काही विषय असे असतात ना जे समजण्याच्या पलीकडे असतात। परत मला काही ठराविक राजकारण रिवाईव्ह करायचं नाही, पुनर्जीवित करायचं नाही, पण
एक महत्त्वाचं आहे की जो आमचा गेल्या 2-2.5 वर्षातला लढा आहे त्याच्यात आम्ही एकदाही भूमिका बदललेली नाही आहे. जे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतो ते जाहीरपणे भेटतो, हुडीबिडी आम्ही घालून जात नाही रात्री. मध्ये मध्ये ऑफर तर येत असतात त्यांच्याकडून की चला हात मिळवणी करूया, सगळं काही असतं. पण जोपर्यंत महाराष्ट्र हिताचं तुम्ही बोलत नाही, जोपर्यंत लोकशाहीच्या हिताचं तुम्ही बोलत नाही, संविधान वाचवण्याचं तुम्ही बोलत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर समझोता करू शकत नाही. कॉफी विथ सकाळ कार्यक्रमात आमदार आदित्य ठाकरेंनी हे खूप मोठं विधान केलेलं आहे. मनसेचा मातोश्रीला प्रस्ताव आहे का? कारण मनसेकडून अधूनमधून प्रस्ताव येत असतात, असं मोठं विधान आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचं हे वक्तव्य खूप महत्वाचं आहे. आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी स्नेहिल झणके आपल्यासोबत आहेत. स्नेहिल, मनसे ठाकरे गटाला टाळी देणार का? काय सांगशील? अगदी एक दोन्ही अतिशय पक्षांना मोठी गरज आणि आहे. महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल महाराष्ट्राच्या राजकारणासाठी. कारण आता हे 2 ठाकरे बंधू जे गेल्या 20-19 वर्षांपूर्वी वेगळे झाले होते ते आता मात्र एकत्र येतात का, हे या ठिकाणी पाहणं महत्वाचं आहे. कारण आज आदित्य ठाकरेंनी आपल्या कार्यक्रमामध्ये म्हटलं की अधूनमधून प्रस्ताव मनसेकडून येत असतात. याआधी देखील आपल्याला माहिती आहे की 5-10 वर्षापूर्वी मनसेनं टाळी दिली होती. उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं टाळीसाठी हात पुढे केलाय. परंतु आता आदित्य ठाकरेंचं हे वक्तव्य अतिशय महत्वाचं का? कारण आता महापालिकेच्या निवडणुका येत आहेत आणि शिवसेना ठाकरे गटानं भाजप सोबत जे जुळवून घेण्याची रणनीती आखली होती ती कुठेतरी अपयशी ठरत असल्याचं दिसतंय. कारण देवेंद्र फडणवीसांनी देखील म्हटलं होतं की आमची युती नाहीये आणि मैत्री आहे पण युती नाहीये, हे स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता मनसेचा जो पर्याय तो ठाकरे गट कशा पद्धतीनं बघतं हे पाहणं महत्वाचं राहील. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं होतं त्या मार्गदर्शनामध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेवर टीका केली नव्हती. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटासंदर्भात राज ठाकरे हे सकारात्मक आहेत असं सध्या तरी दिसतंय असं म्हणावं लागेल. त्यानंतर अमित ठाकरेंचा शिंदे सेनेमुळे झालेला पराभव हा राज ठाकरेंच्या अगदी जिवारी लागला असं देखील इथं म्हणता येईल. आणि त्याच वेळेस भाजपनं साथ जी म्हणावी तशी दिली नव्हती आणि अमित ठाकरेंना 3ऱ्या क्रमांकावर जावं लागलं होतं. त्यामुळे राज ठाकरे आता मात्र शिवसेना ठाकरे गटासोबत जुळवून घेतात का आणि सत्तेत येण्यासाठी किंवा महापालिकेच्या सत्तेमध्ये राहण्यासाठी म्हणून ठाकरेंना देखील मनसेची गरज असू शकते. आणि म्हणूनच आदित्य ठाकरेंनी एक महत्वाचं विधान केलेलं आहे आणि या विधानामुळे एक स्पष्ट झालेलं आहे की अधूनमधून प्रस्ताव हे राज ठाकरेंच्या मनसेकडून शिवसेनेला जात आहेत. आणि जर कधी शिवसेना ठाकरे गटानं मवियामधून आणि इंडिया आघाडीमधून बाहेर पडण्याचा जर निर्णय घेतला तर मात्र भाऊ असणारा राज ठाकरे यांचा पक्ष मनसे जो आहे तो त्यांच्या सोबत हातमिळवणी करून पुन्हा महापालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे एक नवा प्रयोग करू शकतात असं सध्या तरी दिसतंय. परंतु यावेळेस आदित्य ठाकरेंनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं की भूमिकेमध्ये सातत्य ठेवलं तर संविधान बचावासाठी आणि लोकशाही बचावासाठी जर कधी राज ठाकरेंनी आपल्या भूमिकेत सातत्य ठेवलं तर मात्र त्यांच्याबरोबर ठाकरे गट जाऊ शकतो असं देखील त्यांनी इथे संकेतच दिलेले आहेत. त्यामुळे आता मनसेची प्रतिक्रिया काय हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण आपण बघितलेलं आहे की गेल्या अमित ठाकरेंचा पराभव झाल्यापासून ठाकरे गटावर कॉफी विथ सकाळ कार्यक्रमामध्ये आमदार आदित्य ठाकरे नेमकं काय वक्तव्य केलं होतं आपण ते पुन्हा एकदा ऐकूया. बरं आता थेट विचारतो, काका राज ठाकरेंबरोबर हात मिळवणी होऊ शकते का? बघा, तुम्हाला सांगू का, काही काही विषय असे असतात ना जे समजण्याच्या पलीकडे असतात. परत मला काही ठराविक राजकारण रिवाईव्ह करायचं नाही, पुनर्जीवित करायचं नाही. पण एक महत्त्वाचं आहे की जो आमचा गेल्या 2-2.5 वर्षातला लढा आहे त्याच्यात आम्ही एकदाही भूमिका बदललेली नाही आहे. जे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतो ते जाहीरपणे भेटतो, हुडीबिडी आम्ही घालून जात नाही रात्री. मध्ये मध्ये ऑफर तर येत असतात त्यांच्याकडून की चला हात मिळवणी करूया, सगळं काही असतं. पण जोपर्यंत महाराष्ट्र हिताचं तुम्ही बोलत नाही, जोपर्यंत लोकशाहीच्या हिताचं तुम्ही बोलत नाही, संविधान वाचवण्याचं तुम्ही बोलत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर समझोता करू शकत नाही. आपण बघतोय आदित्य ठाकरे काय बोललेत. साम टीव्हीवर ही एक्सक्लुझिव्ह बातमी बघताय तुम्ही. राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी आहे. स्नेहिल, मी तुझ्याकडे पुन्हा एकदा येतो. आगामी महापालिकेच्या निवडणुकांवर नवीन काही राजकीय समीकरणं बनू शकतात का? ठाकरेंचा पराभव झाला आदित्य ठाकरेंकडून एक महत्त्वाचं विधान समोरलं की मनसेकडून अधूनमधून प्रस्ताव येत असतो असं आदित्य ठाकरे म्हणतात आणि भूमिका बदलल्यास विचार होऊ शकतो. एकीकडे आपण बघतोय की शिंदे सेना महायुतीमध्ये नाराज आहे, दुसरीकडे आता राज ठाकरेंनी
महायुतीच्या नेत्यांवर देखील टीका केलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार का? कारण आदित्य ठाकरेंचं हे वाक्य खूप काही बोलून जातंय. कारण भूमिका बदलल्यास विचार होऊ शकतो असं मोठं विधान आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे. जर मनसे आणि ठाकरे एकत्र आले तर निश्चितच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्याचा फरक पडू शकतो. त्यामुळे आदित्य ठाकरेंचं हे वक्तव्य राजकीय दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह तुम्ही बातमी बघता. राजकीय वर्तुळातून ही मोठी बातमी आहे. सकाळ विथ कॉफी या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंचं हे मोठं विधान आहे. या महत्त्वाच्या राजकीय बातमीनंतर आता पुढच्या बातमीकडे. बातमी आहे दिल्लीतून. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच मंचावर आलेत. शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सन्मान होणार आहे. एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. 5 लाख रुपये, मानपत्र, सन्मान चिन्ह आणि शिंदेशाही पगडी असं पुरस्काराचं स्वरूप आहे. तर या पुरस्कार वितरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. तर या पुरस्कारावरून राऊतांनी शिंदेंवर टोलेबाजी केली आहे. एकनाथ शिंदेना महादजी शिंदे यांच्या नावानं पुरस्कार देतात. शिंदे शिंदे म्हणून काय मिळतंय का? शिंद्यांचं शिंद्यांना. ते महादजी शिंदे वेगळे होते, सरदार हे शिंदे वेगळे आहेत. त्यांच्यामध्ये आता काय साम्य आहेत ते आम्हाला शोधावं लागेल. 2 शिंद्यांमध्ये महादजी शिंद्यांचा इतिहास असा सांगतात की त्यांचे वंशज नंतर ब्रिटिशांना सामील झाले. संघर्षाच्या वेळी शिंद्यांच्या कुटुंबियांनी म्हणजे वारसांनी मदत केली नाही महादजी शिंद्यांनी असं म्हटलं जातं. इतिहास शोधावा लागेल आम्हाला. एकीकडे राज्याच्या राजकारणात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे आणि त्याचवेळी शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येत असल्यानं चर्चेला उधाण आलेलं आहे. आता आपण राज्यातल्या आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया सुपरफास्ट 20 मधून. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समावेश होणार. मंत्रिमंडळ बैठकीत आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांमध्ये बदल केला जाणार आहे. एकनाथ शिंदे यांचा या समितीत समावेश करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत नियमांमध्ये बदल करण्यास मंजुरी दिली जाणार आहे. महाराष्ट्र यापूर्वी जिथे आपत्ती झाली त्या ठिकाणी एकनाथ शिंदे धावून जायचे असं खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलेलं आहे. एकनाथ शिंदे मदत आणि पुनर्वसन हा राज्याला अनुभव असल्याची प्रतिक्रिया म्हस्केने दिलेली आहे. तर एकनाथ शिंदेंचा अपमान करण्याची गरज नव्हती अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाडांनी केली. शिवसेनेचे मंत्री सहाय्यक आणि सचिवांच्या नियुक्तीवरून प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून पीए आणि पीएसची नियुक्ती केली जाते. अगदी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या पीए आणि पीएसची नियुक्ती सुद्धा आता मुख्यमंत्री कार्यालय करणार आहे आणि त्यावरूनच नाराजी व्यक्त होते. अजित पवारांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्याची बैठक झाली. मात्र या बैठकीला शिंदेसेनेचे मंत्री आमदार उपस्थित नव्हते. तर बैठकीचा आम्हाला निमंत्रणच नव्हतं असा आरोप शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला. रायगड पालकमंत्री पदासंदर्भात बैठक नव्हती अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिली आहे. तसंच पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल अशी माहिती शिंदेने दिली. माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलावरून संजय राऊतांनी टोला लगावलाय. श्रीमंतांची मुलं आहेत ती स्वतःच्या चार्टर प्लेननं बँकॉकला पळून जातात. गरिबांची मुलं परिस्थितीत गांजून बेरोजगारी, महागाई आणि बेघर अवस्थेत कंटाळून भरगच्च रेल्वेतून निघून जातात असा टोला राऊतांनी लगावलाय. हा शेवटी त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. यावर फार राजकीय चर्चा करू नये असं देखील संजय राऊत म्हणाले. कौटुंबिक वादातून ऋषिराज सावंत बँकॉकला निघाला होता. दरम्यान त्याला परत आणण्यासाठी तानाजी सावंत यांनी सत्तेचा गैरवापर केला असा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय. आमदार सुहास कांदेंनी नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची शाळाच घेतली. नाशिकमधल्या बैठकीत कांदेंनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं. 14 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी आभार सभा आयोजित करण्यात आली आणि या सभेसाठी जास्तीत जास्त संख्येनं शिवसैनिक आणा असं दमच कांदेंनी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना दिला. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्यसभेत आज तालिका अध्यक्षांच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या. यावेळी सुनेत्रा पवार यांनी ही भूमिका बजावत असताना नियमावर बोट ठेवत खासदार प्रफुल्ल पटेल यांना वेळेची आठवण करून देत खाली बसण्याची सूचना केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. या फुटेजमध्ये देशमुख यांची हत्या केल्यानंतर 6 आरोपी पळताना सीसीटीव्हीत चित्रित झाले. हत्येनंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी इथे स्कॉर्पिओ गाडी सोडून आरोपी फरार झाले होते. त्यात कृष्णा आंधळे याचा देखील समावेश आहे.
सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणावरून भाजपचे आमदार सुरेश धस आणि आमदार जितेंद्र आव्हाड आमने सामने आलेत. सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येतील आरोप पोलिसांना माफ करायचं का, मग वाल्मिक करायला देखील माफ करायचं का, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला. तर रॉकेल टाकणं हाच आव्हाडांचा धंदा आहे असा पलटवार सुरेश धस यांनी केला. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाने बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांनी मोर्चा काढावा असं आव्हान सुरेश धस यांनी केलं. धसांच्या या आव्हानानंतर आव्हाडांनी पलटवार केलाय. मोर्चा काढण्याशिवाय सरकार न्याय देत नाही का, असा उलट सवाल देखील आव्हाडांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांची नक्कल करत जोरदार निशाणा साधलाय. मी काय माना हलवत नाचत येत नाही असा टोला देखील आव्हाडांनी धस यांना लगावला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काही महत्त्वाची माहिती पाठवलेली आहे. मित्राला न वाचवता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर कारवाई करावी अशी मागणी दमानिया यांनी केली. परळी आणि अंबेजोगाईच्या पोलिसांवर विश्वास नसल्याचं विधान ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलेलं आहे. बीडच्या महादेव मुंडे खून प्रकरणातील तपासासंदर्भात त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. यावेळी चोरमले हे आरोपींची पाठराखण का करतायत असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे माझे मित्र आहेत, त्यांना मी विनंती करतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर बोलताना आपण थोडं संयम ठेवून बोललं पाहिजे असा सल्ला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटलांना दिला. जरांगे पाटील जी गाडी वापरतात ती वाळू माफियांची आहे असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट असल्याचा खळबळजनक दावा देखील हाकेंनी केला आहे. वाळू माफियांचा आका कोण याचा शोध आधी घेतला पाहिजे अशी मागणी देखील हाकेंनी केली. ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नी स्नेहा यांची एसीबी चौकशी करण्यात आलेली आहे. रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशी झालेली आहे. नाईक स्टोन इंडस्ट्रीजचं उत्पन्न, खर्च आणि मालमत्ता संदर्भात चौकशी झाली. सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मसाठी कठोर कायदा करण्याची मागणी खासदार नरेश मस्केंनी संसदेत केली. युट्यूबर रणवीर अलाहाबादी यानं केलेल्या अश्लील वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर मस्केंनी ही मागणी केली. अशा घटनांमुळे भारतीय संस्कृती बदनाम होत असल्याचं देखील मस्केंनी म्हटलं. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी आमचा विरोध असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलंय. धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर आणि सांगलीत पूर येईल. हायकोर्टानं त्याला स्टे दिला असल्यामुळे उंची वाढवण्याचा प्रश्नच येत नाही असं महाडिक यांनी म्हटलेलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत माघी गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मुद्द्यावर घमासान झालंय. गणेशोत्सवासंदर्भातल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांकडून हिंदू विरोधी भूमिका घेतली जात असल्याची मंत्री आशिष शेलारांची तक्रार आहे. मुंबईत मागे गणेशोत्सवातील पीओपी मूर्ती विसर्जनावरील बंदी उठलेली आहे. मुंबई महापालिकेनं पीओपी मूर्तीचं कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास परवानगी दिलेली आहे. मात्र मोठ्या मूर्तीचं कृत्रिम तलावात विसर्जन होणार नाही असं मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पीओपी गणेश मूर्तीचं समुद्रात विसर्जन करण्यावर उच्च न्यायालयानं बंदी घातली. 10वी-12वी परीक्षेमध्ये सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा असे आदेश देखील देण्यात आले.